समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। पलूस तहसील कार्यालय परिसरात झाडाखाली बसवण्यात आलेल्या सदोष पर्जन्यमापकामुळे पावसाची अचूक नोंद न झाल्याने पलूस परिसरातील शेकडो द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना फळपीक विम्यात लाखो रुपयांचा फटका बसल्याचा गंभीर मुद्दा सोमवारी पलूस तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत ऐरणीवर आला। यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीपप्पा कदम यांनी विमा कंपनी व संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करून प्रत्येक बाधित शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे अशी ठाम भूमिका मांडली आहे। सन 2025-26च्या हवामान आधारित फळपीक विमा योजनेत पर्जन्यमापकाच्या चुकीच्या नोंदीमुळे पलूसमधील शेतकऱ्यांना अवघी 262 रुपये प्रतिगुंठा भरपाई मिळाली, तर त्याच परिसरातील येळावी येथे 59 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याने सुमारे 3800 रुपये प्रतिगुंठा भरपाई मिळाल्याचे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले। अनेकदा लेखी तक्रार करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला। बैठकीत पलूस येथील सदोष पर्जन्यमापक तातडीने शासनाच्या निकषानुसार योग्य ठिकाणी स्थलांतरित करावा, तसेच येळावी, भिलवडी व अंकलखोप येथील पर्जन्यमापकांच्या नोंदींचा आधार घेऊन पलूस परिसरातील सर्व फळपीक विमाधारक शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावर तहसीलदार सौ दीप्ती रिठे यांनी संपूर्ण प्रकरणाची वस्तुनिष्ठ चौकशी करून शासन स्तरावर पाठपुरावा करत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याची सकारात्मक भूमिका घेतली आहे। यावेळी अजित सूर्यवंशी, पोपट मोरे, हनुमंत मोरे, गणेश पाटील, अशोक मोरे, जयसिंग माळी, विश्वास मोरे, नितीन माळी, नंदिनी मोरे, अमोल निकम, अजित पाटील, प्रमोद माळी, शांतनू मोरे, विनायक मोरे, जयवंत मोरे, विजय पाटील, महादेव लाड, सूरज मोरे, मोहन मोरे, किरण सावंत, विलास माळी, शंकर सूर्यवंशी, सुनील माळी, विशाल मोरे, आप्पासू सूर्यवंशी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। या बैठकीमुळे पलूस परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय मागणीला नवे बळ मिळाले असून आता प्रशासन प्रत्यक्षात कोणती कार्यवाही करते आणि शेतकऱ्यांना योग्य विमा भरपाई मिळते का याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। काल तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समितीची बैठक झाली। या बैठकीमध्ये क्लायमेट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काल कागदपत्र अर्धवट असल्यामुळे योग्य माहिती न दिल्यामुळे आज परत बैठक घ्यावी लागली। तर या बैठकीमध्ये सर्व बाबी विचारात घेता शासनाचं GR, या बाबतीत असलेल्या गाईडलाईन्स आणि कंपनीनं बसवलेलं वेदर स्टेशन, या सर्व बाबी तपासल्यानंतर काल आम्ही सगळ्यांनी स्थळ पाहणी पण केली मान्य तहसीलदार मॅडमच्या उपस्थितीमध्ये। तर त्यामध्ये असं निदर्शनास आलं की जवळजवळ 3 वर्षापासून ते वेदर स्टेशन चुकीच्या ठिकाणी बसवलेलं आहे। कुठल्याही नियमाचं पालन करण्यात आलं नाही, कुठल्याही निकष, अटी, शर्ती सर्व उल्लंघन केलेलं आहे आणि त्यामुळे चुकीच्या पद्धतीचा डेटा हा महावेदला गेलेला आहे आणि महावेदनं तो कंपनीला, इन्शुरन्स कंपनीला कळवलेला आहे। त्यामुळे दरवर्षी कोट्यावधी रुपयाचं नुकसान पलूस तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं झालंय आणि फक्त पलूसच नव्हे तर पलूसमधल्या असलेल्या सर्व मंडलमध्ये जे वेदर स्टेशन बसवलेलं आहे त्या सुद्धा वस्तुस्थिती हीच आहे। तर अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं हे वेदर स्टेशन चुकीच्या ठिकाणी बसवल्यामुळे, सर्व अटी शर्तींचं उल्लंघन केल्यामुळे पलूस तालुक्यातील कोट्यावधीचं नुकसान गेली 3 वर्ष झालं होत आहे। याबाबतीत सद्यस्थिती आणि वस्तुस्थिती बघून अहवाल देण्याचं आश्वासन आज या ठिकाणी कृषी विभाग आणि संबंधित कंपनीनं दिलेलं आहे। याबाबतचा योग्य तो अहवाल आल्यानंतर जे तालुकास्तरीय कमिटीचं प्रोसिडिंग जिल्हास्तरीय कमिटीकडे पाठवलं जाईल आणि शेतकऱ्यांना याबाबतीत न्याय देण्याचा आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी प्रयत्न करतोय। जर या पद्धतीनं तांत्रिक आणि वस्तुस्थिती न्याय अहवाल गेला नाही तर याबाबत शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी लोकांना लाभ मिळण्यासाठी आणि या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना मदत होण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करतोय। वस्तुस्थिती अहवाल जर गेला नाही तर याबाबत जिल्हास्तरीय आणि संबंधित गरज पडली तर कृषी मंत्र्यांपर्यंत आम्ही धाव घेणार आहोत। धन्यवाद। पलूसमध्ये तहसीलदार मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली फळपीक विमा संदर्भात जी बैठक झाली, त्या बैठकीला आपले प्रदीपप्पांनी जे मुद्दे आता मांडलेले आहेत ते अत्यंत शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे मुद्दे होते की जेणेकरून शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई जी मिळालेली नाही त्या संबंधित होते। 3 वर्षापासून वेदर स्टेशन तिथलं बंद आहे पोलीस तहसील कार्यालय आवारातलं आणि आज घडीला त्या वेदर स्टेशनची अवस्था बघितली तर त्याचं फेन्सिंग मोडलेलं आहे, शेजारी भिंत आहे
आणि तिथं झाड तसंच आहे अजून, फक्त थोड्याफार फांद्या तोडलेल्याचा तिथं दिसून आलेला आहे कालच्या ह्याच्यात. आणि विमा कंपनीनं अजून सुद्धा तोच अहवाल दिलेला आहे की आमचं वेदर स्टेशन हे व्यवस्थित सुस्थितीत आहे असं. आणि हा अहवाल दिलेला असल्या कारणानं आजपर्यंत सगळा डेटा चुकीचाच जात होता. तर माननीय तहसीलदार मॅडम यांनी विमा कंपनीला आणि वस्तुनिष्ठ पंचनामा करून आपल्या कृषी विभागाला जी काय आत्ताची सध्या परिस्थिती आहे ती शेतकऱ्यांच्या समक्ष आणि वस्तुनिष्ठ परिस्थितीचा अहवाल टेक्निकल मुद्द्यांनी व्यवस्थित देण्याकरता आज मॅडमने निर्देश दिलेले आहेत. त्या संबंधित आता शेतकरी आणि आपापला पुरावा करत आहेत. आता ह्यात बघायचं झालं तर 26 मार्च दिनांक 26 मार्च 2026 रोजी या पलूस परिसरात सगळीकडे पाऊस झाला. तर 26 मार्च हा द्राक्ष हार्वेस्टिंगचा सीझन असतो. प्रत्येक द्राक्ष बागायतदार शेतात असतो, हार्वेस्टिंग सुरू असतं. तर हार्वेस्टिंग सुरू असताना 26 मार्च रोजी पाऊस पडलेला. आता आजकाल पलूसच्या सगळ्या द्राक्ष बागायतदार ऑलमोस्ट बऱ्यापैकी लोकांच्याकडे AI सिस्टीमनं बसवलेले रेनगेज आहेत. तर स्वतः माझ्या शेतामध्ये 9 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि इथल्या पलूसमधल्या तहसील ऑफिसमधल्या वेदर स्टेशनमध्ये 0 मिलीमीटरची नोंद झालेली आहे. तर हा जो पाऊस पडलेला आहे आणि एवढी जी तफावत होत्या, कारण जर थोडा जरी पाऊस पडला तर इथं अजिबातच नोंद होत नाही. एकदम मोठा पाऊस पडला तर इथं फार कमी अशी 8-9 मिलीमीटर अशी नोंद होत्या. म्हणजे ह्याच्यामध्ये डिफरन्स हा 10 पटीच्या आसपास असा आहे, असा एक आमचा अंदाज आहे. आता तो किती होतोय टेक्निकली हा आता बघून त्या पद्धतीने कारवाई करण्यात यावी. ह्या पलूस भागात म्हणजे पलूस, याळावी, आमनापूर, अंकलकोट, बेलवडे जोरदार मुसळधार पाऊस पडलेला आहे. आणि या मुसळधार पावसाचं प्रत्येक ठिकाणचं रिडिंग हे 40, 45, 50, 60 मिलीमीटरच्या आसपास आहे. पण पलूस आणि कुंडल या दोन मंडळातलं रिडिंग हे फक्त 9 मिलीमीटर आहे. आणि पलूस आणि कुंडलचं ऑलमोस्ट तेवढंच येते मिलीमीटर. आणि दोन्ही ठिकाणीची परिस्थिती तीच आहे की बाजूला झाड आहे. जुलैमधल्या पावसाची काय स्थिती आहे? जुलैमधलं काय आकडे सांगताय? जुलैमध्ये आता एक्झॅक्ट तारीख आता ते सांगता येणार नाही, पण ते 4 ते 5 दिवसापूर्वी ज्या दिवशी पूर्ण दिवसभर पाऊस झाला पलूसमध्ये, त्या पावसाची आकडेवारी आमच्या वेदर स्टेशनमध्ये अंदाजे 52 मिलीमीटरच्या आसपास झालेली आहे. आणि इथल्या वेदर स्टेशनमध्ये 17.5 मिलीमीटर नोंद दाखवत आहे. आणि या चुकीच्या या वेदर स्टेशनमुळे म्हणजे इन्शुरन्सचा तर लाभ मिळतच नाही शेतकऱ्यांना, परंतु अवकाळीचा जो शासनाच्या माध्यमातून जी मदत केली जाते तर ती सुद्धा हे रिपोर्ट चुकीचा केल्यामुळे या शेतकऱ्यांना अवकाळीच्या शासकीय लाभापासून हे शेतकरी वंचित राहत आहे. त्यामुळे याबाबत योग्य न्याय होणं फार गरजेचं आहे. धन्यवाद. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.